स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशा महाराष्ट्रात सुरू आहेत तसा महाराष्ट्रामध्ये उत्साहाचा आणि कार्यकर्त्यांसाठी एक सुगीचा काळ सुद्धा आहे. पण एका संघी कार्यकर्त्याने तिकीट मिळालं नाही म्हणून आरएसएसच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली. आनंद थंपी त्या व्यक्तीचं नाव. तो कुठला आहे काय याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूच. परंतु बघा, भाजपला तिकीट नाकारलं म्हणून एखादा तरुण नैराश्य अवस्थेमध्ये जातो, तो वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये राहतो आणि तो स्वतःला संपवतो. मी नेहमी सांगतो, हे आरएसएसच्या आयडिओलॉजीला चिटकलेली जी काही मंडळी आहे ना, ती डोक्यावर फार परिणाम झाल्यासारखी कधी कधी वागतात. त्याचं कारण सुद्धा असं आहे, ते तिथं समाधानी सुद्धा नसतात आणि त्यांना तिथं काही मिळत पण नाही. सत्तेची चव जरी घ्यायची असली तरी जे आयाराम गयाराम आहेत त्यांना सगळी मानाची महत्वाची पदं मिळतात. त्याच्यामुळे मूळ भाजपमधले आणि मूळ आरएसएस मधल्या लोकांना बाबाजी का ठुल्लूच मिळतो, याच्यापेक्षा दुसरी काही गोष्ट सांगायची गरज नाही. पण केरळ मधल्या तिरुअनंतपुरम मधली जी ही भयानक आनंद थंपीची घटना आहे, ती खरं तर कुठलाही कार्यकर्ता असू द्या, त्याच्या पक्षाच्या आणि आयडिओलॉजीच्या बद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करू. पण एखाद्या व्यक्तीनं म्हणजे मला तिकीट मिळावं या गोष्टीसाठी तो वेळ प्रसंगी म्हणजे जीवाचे प्राण देतो, ही काही सामान्य गोष्ट आहे का? पण याची निष्क्रियपणाची म्हणजे कुणाच्या हातात आहेत हे सगळ्या गोष्टी? म्हणजे आपल्या पक्षाचा कार्यकर्ता, आपल्या विचारधारेचा कार्यकर्ता जर टोकाचं पाऊल उचलून जर जीव सोडत असेल तर हे आत्मपरीक्षण करावी किंवा करायला लागणारीच गोष्ट आहे. या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे आणि संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुद्धा. मी सांगितल्यासारखं केरळमधल्या आरएसएसच्या एका कार्यकर्त्यानं भाजपकडून तिकीट मागितलं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. पण आपली इथली मरणार नाहीत, फार तर भांडतात. कारण भांडण लावणारा कधीच रस्त्यावर येऊन भांडत नसतो, तो फक्त दुसऱ्यात काड्या लावून तमाशा बघतो. आणि जो भांडत असतो तो गरम रक्ताचा असतो आणि तो आपला सत्यानाश किंवा दहशत हे दोन्ही गोष्टी तो निर्माण करतो. पण कुठलाही गुन्हेगार, वाईट वृत्तीचा माणूस हा त्याचा शत्रू कोणतरी दुसरा त्याच लेवलचा पॅरलल असतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या राज्यांमधून आज चांगलं क्रीम नेते, तरुण पिढी देशाच्या राजकारणात, समाजकारणात आल्या पाहिजेत, अशाच काळामध्ये एखाद्या विचारधारेचा कार्यकर्ता, ज्या विचारधारेला म्हणजे देशातली सर्वोच्च लोकांपर्यंत पोहोचलेली एक संघटनात्मक आयडिओलॉजी म्हटलं जातं. आरएसएसला आता काहीतरी 100 वर्ष झाले म्हणून त्यांनी एवढी डामडोल केली, परंतु त्याच दिवशी त्यांच्याच आयडिओलॉजीच्या माणसाने किती वाईट वक्तव्य केलं होतं हाही महाराष्ट्र विसरलेला नाही. आता हे सुद्धा तसंच आहे. म्हणजे आपल्याच माणसाला आपण द्यायचं, इतरांकडून आपण घ्यायचं नाही. ही जी वृत्ती आहे ना, हीच फार विचार करायला लावणारी आहे. आणि म्हणून आपण चर्चा करतोय. चर्चा यासाठी करतोय की या गोष्टीवर तोडगा निघाले पाहिजेत. कुठून आली तुमच्यामध्ये या पद्धतीची जातीवादी आणि क्रूर वृत्ती? ज्या पद्धतीनं तुम्ही या पद्धतीचं म्हणजे विष कालवण्याचं काम करताय आणि मग याच्यावर काहीच बोलायला नको. म्हणजे एखादा आरएसएसचा कार्यकर्ता तुम्ही ज्यावेळेस जोडतात, त्याला काहीतरी आयडिओलॉजी देतात, तो तुमच्याकडे गुरफटला जातो आणि नंतर त्याला अचानक काही महिने, काही वर्ष सोबत घेतलेला असताना अचानक सोडून देता. तो वैफल्यग्रस्त अवस्थेतून तुमची पोलखोल केल्याशिवाय राहणार का नाही, हे सुद्धा मला या माध्यमातून सांगायचंय. म्हणून मी या मुद्द्यावर चर्चा करतोय. माझी चर्चा ही आहे की आरएसएस मध्येच हे का घडतं? मागच्या काही दिवसापूर्वी सुद्धा त्याच केरळमध्ये, त्याच तिरुअनंतपुरम जवळील एका गावामध्ये एक आरएसएसचा कार्यकर्ता होता, जो आयटी इंजिनियर होता. त्याचं लैंगिक शोषण केलं जायचं, त्याच्यावर पूर्वी अत्याचार झाले होते आणि त्याला मानसिक, त्याला तो वाईट वाटायचं, दबाव यायचा आणि त्याच्यातून त्यानं स्वतःचे प्राण दिले.
RSS मध्ये हे घडलंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा. आणि बरोबर तसंच प्रकरण त्याच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने घडलं आणि त्या कार्यकर्त्याची माफक अपेक्षा काय असू शकते. कुठलाही एखादा कार्यकर्ता असू द्या, त्याची माफक अपेक्षा काय, की आपण ज्या विचारधारेमध्ये काम करतो, आपण ज्या विचारधारेचे आहोत, त्या विचारधारेच्या लोकांनी आपल्याला समाजकारणाचं बाळकडू जसं दिलं तसं राजकारणाचं पण दिलं पाहिजे. आपल्याला तिकीट दिलं पाहिजे, पक्षाने आपल्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आपण त्या पार्टीचा फेस हो किंवा अजून दुसरा कोणी होईल. म्हणजे याचा अर्थ ही सगळी मंडळी जर फेस व्हॅल्यू म्हणून काम करत असेल किंवा नसेल, त्यावेळेस मारणं हे फार वाईट गोष्ट आहे. आणि हे घडलंय याच्या मागे बरीच कारणं असू शकतात. कारण हे प्रकरण आता ज्यावेळेस पोलिसांकडे येतं किंवा आलं, त्यावेळेस ते त्याचा सगळा लेखाजोखा घेतीलच ना, पाठपुरावा करतीलच, खरं काय ते जनतेला सांगतीलच. पण त्याच्या अगोदर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आत्महत्या केली, परंतु ती भाजपनं तिकीट दिली नाही म्हणून केली, कारण त्यांना बाहेरून आलेल्या लोकांना इतकं खुश ठेवायचंय, तुम्ही राहिले काय आणि न राहिले काय, तुम्ही नाराज झाले काय न राहिले, काही फरक पडणार नाही कुणाला, RSSच्या प्रमुखांना. म्हणजे याचा अर्थ आहे त्यांची सिस्टीम मानव जोडो अभियानाची सुरू आहे, आपली सिस्टीम सोयीनं त्या ठिकाणी बदलत राहते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे मला या माध्यमातून सांगायचं. आणि माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जो मुद्दा तुमच्याशी रिलेटेड आहे, तो म्हणजे आत्महत्या करण्यासाठी तुम्हाला म्हणजे इतकं फ्रस्ट्रेशन मध्ये जाण्यासाठी, ताणतणावात जगण्यासाठी सांगितलंय कुणी ना. आज ज्या आयडियोलॉजी मध्ये जी लोक काम करतात, ज्या राज्यामध्ये मागच्या 3-4 महिन्यामध्ये ही दुसरी आत्महत्येची घटना आहे, लक्षात घ्या. म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्याच्या कार्यक्षेत्रात, शेवटी केरळ त्यांच्याकडे, केरळमध्ये सत्ता नसली तरी केंद्रातले खासदार आणि इतर लोक त्यांचे आहेतच की, त्यांच्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टीचा परिणाम होणं अपेक्षित आहे. म्हणून हा विषय आपण घेतला. त्याचं कारण सुद्धा आहे. तुम्हाला जायचंय का RSS मध्ये, तुमची पोरं पाठवायचेत का RSS मध्ये, मग ती तुमची पोरं कशी होतील, कशा पद्धतीने खेळ खेळतील, कशा पद्धतीनं गुलाम बनवले जातील, कशा पद्धतीनं तुमच्या विचाराशी द्रोह केला जाईल. आणि सगळ्यात हाईट म्हणजे या सगळ्या विचारधारेतून तुमच्या एकंदरीत सगळ्या गोष्टीवर जो परिणाम होतोय तो किती दुर्दैवी आणि घातकी आहे, हे कुणाला विचारायचंय. म्हणजे तुम्ही ब्रँड आहात, सेलिब्रिटी आहात, मोठे आहात म्हणून तुमच्या मुलाबाळांना काही करायचं नाही. मग त्यांनी खोटारडेपणा केला तरी, त्यांनी फसवलं तरी, त्यांनी चुना लावला तरी, शासनाचा रेव्हेन्यू बुडवला तरी, फुकटात 500 रुपयाच्या स्टॅम्पवर म्हणजे 300 कोटीचा व्यवहार, 1800 कोटीची जमीन, एवढं सगळं असताना, सगळं माहित असताना पचवलं जातंय किंवा हे केलं जातंय, हे फार वाईट गोष्ट आहे, दुर्दैवी गोष्ट आहे. याच्याबद्दल कठोर शासन आणि पावलं उचलली गेली पाहिजे, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला जाता जाता एवढंच सांगायचंय, एखाद्याला म्हणजे हवस असते, एखाद्याला मलाच पाहिजे म्हणून सगळं असतं, परंतु नाही मिळालं तर त्यांनी आत्महत्या हे स्वीकारणं हे काय औषध असू शकत नाही. साधं तिकीट आहे हो. तुमच्यात जर तेवढी कॅपेबिलिटी असेल, तुमच्याकडे लोकसंपर्क असेल, तर तुम्हाला दुसरे राजकीय पक्ष सुद्धा येऊन तिकीट देतील. आणि जर एकंदरीत चळवळीतल्या लोकांकडून हे अशा घटना वारंवार घडत असतील तर हे दुर्दैवी आहे. हे मला या माध्यमातून सांगायचंय. विनाशकाले उपयोजित बुद्धी आली आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नव्हती, परंतु RSS मध्ये गेल्यामुळं, संघाच्या नादी लागल्यामुळं, आणि त्याला वाटलं संघ म्हणजेच भाजप आहे, भाजप म्हणजे संघ आहे, संघाच्या लोकांनी सांगितलं की आपलं तिकीट फायनल होईल. मग ते आयराम गायराम जे उड्या मारून येतात ते कुणाच्यासाठी येतात, कुणाच्या जीवावर येतात, याचा सुद्धा विचार आणि सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. RSS वाले सगळे असलेच आहेत का हे सांगण्याची हिंमत नक्की करा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.